नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 28. अमरकंटकचे गीता स्वाध्याय मंदिर. सोनमुडा सोडल्यावर वाटेत एकाने सांगितले की पुढे पुष्कर बंधाऱ्यापाशी यशोधन नावाचे पुण्याचे कोणीतरी अन्नछत्र चालवतात, तिथे जावे. चालता चालता हळूहळू अमरकंटक गाव दिसू लागले. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हतीच. पुष्कर बंधाऱ्यावरील या आश्रमाची कोणाला माहिती आहे का हे विचारण्याकरता मी जागा शोधत होतो. एका छोट्याशा आश्रमाचे लोखंडी दार मला दिसले. दारावरती श्री गीता स्वाध्याय मंदिर अशी अक्षरे लोखंडामध्येच घडवलेली होती. आपण बघू शकतो त्या दाराचं हे चित्र, आणि हा रस्त्याचा भाग आहे. तिथून आत उन्हामध्ये खुर्ची टाकून एक वयस्कर संन्यासी बसल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांची समाधी अवस्था लागलेली दिसत होती. मी बराच वेळ त्या लोखंडी दाराच्या बाहेर हात जोडून उभा राहिलो. संन्यासी महाराजांची मूर्ती अतिशय छोटीशी होती. त्या वामन मूर्तीचे वजन जेमतेम 30 ते 35 किलोच असावे. नुकतेच क्षौर केलेले होते. इतक्यात आतून कोणीतरी सेवेकरी आला आणि त्याने मला विचारले, क्या चाहिए बाबाजी. सेवेकऱ्याच्या त्या आवाजामुळे संन्यासी महाराजांची समाधी भंग पावली आणि माझ्याकडे पाहत त्यांनी अतिशय दमदार, भरदार आणि खर्जातल्या आवाजात विचारले, नर्मदे हर क्या है. मी म्हणालो, नर्मदे हर महाराज, यहाँ यशोधन नामक पूना वाले आदमी का आश्रम किधर है. हमने सुना पुष्कर बांध के बाजू में कहीं है. क्षणाचा विलंब न लावता स्वामीजी म्हणाले, क्यों, यहाँ रहे तो नहीं चलेगा. वैसी बात नहीं है स्वामी जी, लेकिन अमरकंटक शहर में लॉकडाउन चल रहा है. तो आपको मेरे कारण परेशानी ना झेलनी पड़े, इसलिए शहर से बाहर निकलने का सोच रहे थे. नर्मदा मैया की परिक्रमा कर रहे हो और खुद सोच रहे हो. पुलिस ने परिक्रमावासियों को अमरकंटक के उस तट पर रोका था स्वामी जी, और बताया था कि जल्दी से जल्दी शहर को खाली करें. इसलिए ये गीता स्वाध्याय आश्रम है. यहाँ श्री कृष्ण परमात्मा के कायदे कानून चलते हैं. आ जाओ अंदर, आसन लगाओ और चाय पाव. स्वामीजींचे हे शब्द ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. कारण पहाटेपासून मी अखंड चालत होतो. अमरकंटकचा संपूर्ण डोंगर मी चढून आलो होतो. पाय बोलू लागले होते. थंडी तर इतकी भयंकर होती की चालताना सुद्धा थंडी वाजत होती. चालताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचा काही फरक पडला नव्हता थंडीला. मी आतमध्ये गेलो आणि स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला. ओम नमो नारायणाय. थोडेसे धर्मज्ञान घेऊयात. आपल्या धर्मामध्ये भगवे किंवा काशाय वस्त्र धारण करण्याचा अधिकार फक्त चतुर्थाश्रमाला अर्थात संन्यासी लोकांनाच आहे. आपल्या धर्मामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. तसेच ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम सांगितलेले आहेत. यातील 4था आश्रम असल्यामुळं संन्यासाला चतुर्थाश्रम असं म्हणतात. संन्यासांचा वेश हा काहीसा असा असतो. आद्य शंकराचार्यांनी संन्यासाश्रमाचे पुनरुज्जीवन केल्यामुळे त्यांचे चित्र जोडले. दंड, कमंडलू आणि काशाय वस्त्र ही प्रमुख अंगे आहेत. केवळ साधू म्हणून फिरणाऱ्या साधकांनी पांढरे वस्त्र परिधान करणे अपेक्षित आहे. अशा लोकांना शक्यतो भारतामध्ये सीताराम बाबा असे म्हणतात. हे सीताराम बाबा बहुतांश करून वैष्णव असतात. सीताराम बाबांचे एक चित्र आपण बघतोय. काही शाक्त व गणपत्य पिवळे, तांबडे, निळे, हिरवे, काळे असे वस्त्र देखील घालतात. परंतु भगवे वस्त्र मात्र केवळ संन्यासीच घालू शकतात. वरीलपैकी सर्व प्रकारच्या साधूंना अभिवादन करताना सीताराम किंवा रामराम असे म्हटले की पुरेसे असते. परंतु संन्यासी हा साक्षात नारायण स्वरूप मानला जातो. त्यामुळे त्याला अभिवादन करताना मात्र ओम नमो नारायणाय किंवा ओम नमो नारायणा असे म्हणायची पद्धत आहे. तुम्हाला या सर्व गोष्टींचे कितपत ज्ञान आहे हे साधू पहिल्या भेटीतच ओळखतात आणि त्यानुसार तुमच्याशी कसे वागायचे ते ढोबळमानाने ठरवले जाते, असा माझा अनुभव आहे. मुरलेला साधक भेटला तर साधू त्याच्याशी फार प्रेमाने, आस्थेने आणि आनंदाने वागतात. एखादा घोर संसारी भेटला तर त्याची हडहूड देखील केली जाते. एकंदरीत साधू कसे वागतील याचा काही नेम नसतो. त्यामुळे आपण नेहमी सावध राहिलेले बरे असते. असो, मी तसे अभिवादन करून महाराजांच्या पायाशी मांडी घालून उन्हामध्येच बसलो. महाराज मला म्हणाले, अरे खाली बसू नकोस, काहीतरी आसन बसायला घे. इतक्यात एका सेवेकऱ्याने आतून बसकर आणून दिले. मी स्वामीजींच्या तेजस्वी रूपाकडे अनिमिष नेत्राने पाहू लागलो. इतके छोटे रूप असून देखील स्वामींच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. त्यांचा चेहरा अतिशय निर्मळ, तेजस्वी आणि निरागस होता. डोळ्यावरचा चष्मा नाकाकडे ढकलत ते माझ्याकडे पाहू लागले. कहाँ से आए हो. पूना से स्वामीजी. आज तुम यहाँ रुको, यह नर्मदा मैया की इच्छा थी. वैसे हम स्वयं किसी को आग्रह नहीं करते. आश्रम सबका है. जिसको आना है आए, जिसको जाना है जाए. परंतु तुमने जब पूछा तो मुझे लगा इस परिक्रमावासी को रोक लेते हैं. त्यांचा धीर गंभीर खर्जातला आवाज ऐकून मला खूप भारी वाटत होता. पूर्वी टी व्हीवर ओम नमः शिवाय किंवा रामायण महाभारत अशा पौराणिक मालिका लागायच्या. त्यात निवेदकाचा जो आवाज असायचा, मैं काल हूँ, तसा हा आवाज वाटत होता.
स्वामी नर्मदानंद गिरी असे या संन्यासी महाराजांचे नाव होते. त्यांचे वय सहज 90च्या आसपास असावे हे त्यांच्या त्वचेकडे पाहून कळत होते. परंतु तब्येत अतिशय उत्तम होती व ते सर्व कामे स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते. स्वामी नर्मदानंद गिरी यांचं तरुणपणचं एक छायाचित्र आपण बघतोय आणि खाली जे चित्र दिसतंय ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आताचे स्वामी नर्मदानंद गिरी. त्यांच्या वामन रूपाशी तो आवाज अजिबात जुळत नव्हता. परंतु साधनेमुळं माणसामध्ये काय काय बदल होऊ शकतात हे कोणीच जाणू शकत नाही. जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरू या आधुनिक गुरूंच्या एका भाषणात देखील साधुत्व स्वीकारल्यावर त्यांचा आवाज बदलल्याचे त्यांनी सांगितले होते. स्वामीजींचा चांगला तासभर सत्संग मला लाभला. मी परिक्रमा कशासाठी करतो आहे वगैरे सर्व त्यांनी मला व्यवस्थित विचारून घेतले. मी दिलेल्या उत्तरामुळे त्यांचे समाधान झाले आहे असे मला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जाणवले. त्यांनी आतून सेवेकराला हाक मारली. तो धावतच चहा घेऊन आला. त्याने माझ्यापुढे चहाचा एक कप ठेवला आणि महाराजांच्या हातात दुसरा कप दिला. इतक्यात स्वामीजींना काय वाटले कोणास ठाऊक. त्याला म्हणाले, इनको भी मेरी वाली चाय पिलाव. मग माझ्या लक्षात आले की स्वामीजी एक काढा पित होते आणि मला मात्र चहा देण्यात आला होता. सेवक लगेच माझ्यापुढील चहाचा कप घेऊन गेला आणि मला देखील त्याने काढा आणून दिला. माझे पुण्यातले मित्र श्री बाळासाहेब वाल्लेकर यांनी बरेच संशोधन करून एक आयुर्वेदिक काढा बनवला आहे. त्याची आणि या काढ्याची चव हुबेहूब सारखी होती. त्यामुळे मी पटापट त्याच्यामध्ये काय काय टाकले आहे ते स्वामीजींना सांगितले आणि स्वामीजी अजूनच खुश झाले. साधू संतांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याचे समाधान काही निराळेच आहे. स्वामीजी म्हणाले, मी चहा कधीच पित नाही. हा काढा शोधून काढला आहे. त्या कडकडीत उन्हामध्ये सुद्धा अंगात भरलेल्या थंडीमध्ये हा काढा खरोखरीच अमृताप्रमाणे वाटत होता. महाराजांशी खूप चांगला सत्संग घडला. आपण बघतोय महाराजांची काही चित्र. त्या आश्रमामध्ये आत गेल्या गेल्या मधोमध फरसबंदी केलेले अंगण होते. उजव्या हाताला महादेवाची पिंड स्थापन केली होती आणि डाव्या हाताला स्वामीजींची बसण्याची जागा आणि त्याच्या मागे राहण्याची खोली होती. या आश्रमाची स्थापना 1975 साली गीता जयंतीच्या पवित्र दिवशी स्वामी ब्रह्मेंद्रानंद गिरी यांनी केली. या स्वामींनी 1932 साली नर्मदा परिक्रमा केली होती व त्या काळामध्ये धुनीवाले दादाजी यांना ते भगवद्गीता ऐकवत असत. दादाजींनी देह ठेवल्यावर भ्रमण करत करत स्वामीजी काशी येथील प्रखर विद्वान नृसिंहगिरी महाराज यांच्या दक्षिणामूर्ती आश्रमामध्ये काही काळ राहिले. तिथून गुरुआज्ञेनुसार प्रयागच्या परमानंद आश्रमात राहून नंतर पुष्कर संन्यास आश्रमाचे महंतपद सांभाळत असताना सर्व सोडून पुन्हा एकदा नर्मदेचे उगमस्थान गाठले आणि नर्मदा मातेच्या प्रेरणेने केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्व जाती धर्माच्या लोकांना, मुलांना भगवद्गीता आणि वेदविज्ञान शिकवण्यासाठी या आश्रमाची स्थापना केली. येथे आजही विविध गोष्टी शिकण्याकरता दुरून लोक येत असतात. माझ्यासमोर देखील अनेक लोक येऊन बऱ्याच गोष्टी महाराजांकडून शिकून गेले. कोणीही आले की महाराज शांतपणे त्या व्यक्तीला समोर बसवत आणि धीरगंभीर आवाजामध्ये शुद्ध उच्चारणासह संथात येत. महाराजांनी मला वस्ती करण्याची सूचना केली. एक सेवेकरी मला खोली दाखवण्याकरता घेऊन गेला. माडीवर एका खोलीमध्ये 3-4 साधू आधीच उतरले होते. तिथे एका कोपऱ्यामध्ये मी माझे आसन लावले. कुठेही गेल्यावर थोडेसे आजूबाजूला फिरून अवलोकन करण्याची माझी सवय आहे. त्याप्रमाणे मी त्या खोलीचे मागच्या बाजूचे दार उघडले आणि छोट्या सज्जामध्ये गेलो आणि पाहतो तर काय, ज्या ठिकाणी नर्मदा मातेचा उगम झाला अशी मान्यता आहे आणि ज्या ठिकाणाचे दर्शन न घेताच मला पोलिसांनी काल हाकलून दिले होते ते नर्मदा कुंड साक्षात माझ्या समोर मला दिसत होते. त्या खोलीपासून केवळ 100 मीटर अंतरावरती नर्मदा मातेचे उगमस्थान होते. आपल्या आश्रमाचे नक्की स्थान कळावे म्हणून नकाशासोबत जोडतोय. त्यात आपण बघू शकता की नर्मदा मातेचे उगमस्थान मानले गेलेले जे कुंड आहे ते आश्रमापासून किती जवळ आहे. आश्रमाच्या मागे सरस्वती, सावित्री आणि गायत्री या नद्यांचा उगम होत होता व त्या लगेच नर्मदेला जाऊन मिळत होत्या. आपण बघू शकतोय की डाव्या हाताला नर्मदा कुंड, नर्मदा उद्गम स्थान असं जे लिहिलं आहे त्याच्या उजवीकडे बर्फानी आश्रम समोरच्या तटावर आहे सावित्री नदीच्या आणि अलीकडच्या तटावर गीता स्वाध्याय मंदिर आहे आणि त्याच्या अगदी शेवटच्या खोलीमध्ये मी होतो तिथून नर्मदा कुंडाचं सुरेख दर्शन होत होतं. हेच नर्मदेचं उगमस्थान आहे. आता माझ्या लक्षात आले की स्वामीजींनी मला का थांबवून घेतले होते. त्या खोलीमध्ये एक तरुण तमिळ परिक्रमावासी होता. मला तमिळ बोलता येते आहे हे पाहून त्याला खूप आनंद झाला आणि त्याने मला सांगितले की त्याचे गुरुदेव देखील परिक्रमेमध्ये आहेत आणि नुकतेच ते आश्रमामध्ये आलेले आहेत. ते देखील एक मोठे संन्यासी होते व त्यांनी पायी परिक्रमा सुरू केली होती. मला गुरुदेवांची भेट नक्की घालून देईन असा शब्द देऊन तो त्याच्या कामाला निघून गेला. मी आसन लावून शांत बसून राहिलो. प्रचंड थंडी पडलेली होती त्यामुळे गुरफटून बसलं की बरं वाटायचं. चालून चालून खूप थकल्यामुळे स्नान करावे अशी इच्छा मला होत होती. त्यामुळे मी खाली गेलो आणि पक्क्या बांधकाम केलेल्या बाथरूममध्ये बर्फासारख्या थंडगार पाण्याने स्नान आटोपले. सोबतचे कपडे धुवून पिळून वाळत टाकले.
थंडगार पाण्याने स्नान केल्यामुळे माझी थंडी पळून गेली. बघता बघता संध्याकाळच्या उपासनेची वेळ झाली. मी कमरेला लुंगी गुंडाळून फिरतो आहे हे पाहून महाराज मला म्हणाले, इथे थंडी खूप आहे, अंग झाकून घेणे. परंतु दुपारीच स्वामीजींनी मला अयम न इदम शरीरम या मंत्राचा बोध केला होता. त्याप्रमाणे मी वागत होतो. उघड्या अंगानेच उपासना करून घेतली आणि शिवमंदिरामध्ये होणाऱ्या सामुदायिक उपासनेकरता जाऊन वाट बघत बसलो. मठातील सर्व सेवेकरी जमा झाले आणि सर्वांनी मिळून शिवमहिम्न स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. सर्वच जण अंगावर 2-2 शाली गुंडाळून आले होते. कमरेला लुंगी गुंडाळून उघडा बसलेला परिक्रमावासी पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे हे मला त्यांच्या नजरेकडे पाहून कळत होते. परंतु मला खरोखरच थंडी वाजत नव्हती, किंवा असे म्हणता येईल की थंडी आहे किंवा नाही याच्या पलीकडे माझे शरीर आणि शारीर जाणीवा गेलेल्या होत्या. स्वतः स्वामीजी देखील संपूर्ण उपासना बसून म्हणून गेले. अतिशय शांत स्वरामध्ये चाललेली ती उपासना खरोखरच ऐकण्यासारखी होती. आश्रमामध्ये इतके साधक आहेत हे मला उपासनेची संख्या पाहून कळले. अन्यथा सर्वजण आपापल्या साधनामध्ये आणि सेवेमध्ये गुंतलेले होते. आश्रमामध्ये वेदपाठशाळा होती, शिवाय गोसेवा देखील चालत असे. त्यामुळे बरेच कर्मचारी होते. ही उपासना झाल्यावर तमिळ संन्यासी महाराजांनी मला भेटण्यासाठी वर बोलवले. यांचे नाव प्रणव स्वरूपानंद सरस्वती महाराज असे होते. त्यांच्या शिष्याचे नाव रंगनाथन असे होते. स्वामीजी अतिशय नम्र, साधे व विद्वान होते. त्यांच्या शेजारी जमिनीवर त्यांनी मला बसून घेतले आणि उपदेश करायला सुरुवात केली. आधी त्यांनी माझा परिक्रमेचा हेतू समजून घेतला. त्यांनी मला विद्या, दान आणि तप या 3 गोष्टींचे महत्त्व समजावून सांगितले आणि परिक्रमा निश्चितपणे पूर्ण होईल असा शुभाशीर्वाद दिला. मला तमिळ भाषा लिहिता वाचता बोलता येते आहे हे पाहून स्वामीजींना खूप आनंद वाटला. स्वामी म्हणाले, सर्व भाषा एकच भावना व्यक्त करतात. भाषेपेक्षा भाव महत्त्वाचा. ज्याला भाव कळला त्यालाच देव कळला. भाषा हे केवळ माध्यम आहे. माझ्या मनामध्ये दान या विषयाबद्दल थोडासा किंतु परंतु शिल्लक राहिला होता. वाटेमध्ये आपल्याला मिळालेले पैसे हे लोकांनी दान म्हणून दिलेले आहेत, त्याचे पुन्हा दान कसे काय करायचे असे क्षणभर मला वाटले होते. परंतु स्वामीजींनी सांगितल्यामुळे इथून पुढे आलेला प्रत्येक रुपया मी शक्य तितक्या लवकर दान करून मोकळा होत असे. स्वामीजी 3 वर्षे 3 महिने 13 दिवसांची परिक्रमा करत होते. मी ज्या काठावरील मार्गाने जाणार होतो तोच मार्ग त्यांनी देखील निवडला होता. स्वामीजींचे यूट्यूब चॅनल आहे असे त्यांनी मला सांगितले व ते नेहमी बघत जा असे देखील मला सांगितले. तमिळ कठोपनिषद असे यूट्यूबवर सर्च केले की स्वामी परमहंसानंद सरस्वती यांचे कठोपनिषद या विषयावरचे 1.25 ते 1.5 तास लांबीची 100 प्रवचन आपल्याला ऐकायला मिळतात. ते यांचे गुरुबंधू होत. ऋषी परंपरा नावाने यूट्यूबवरती ते क्लासेस घेत असतात असे देखील त्यांनी मला सांगितले. वाचकांच्या माहितीकरता त्यांच्या यूट्यूब चॅनलचे लिंक मी खाली देतो आहे. हे त्यांच्या गुरुपरंपरेचं संकेतस्थळ आहे. परंपरा ऋषीविद्या.in असं नाव आहे. हा व्हिडिओ पॉज करून आपण यातलं हवं ते कंटेंट बघू शकता. हे स्वामी परमहंसानंद सरस्वती अतिशय सुंदर तमिळ भाषेमध्ये प्रवचन ते करतात. असो, एकंदरीत स्वामींचा संप्रदाय अतिशय विद्वत्ताप्रचूर आणि अभ्यास होता हे लक्षात येत होते. स्वामींचे वागणे व्रतस्थ होते. आफ्रिकन भोपळ्याचा एक साधा वाडगा त्यांच्याकडे होता. त्याच्यातूनच ते पाणी प्यायचे आणि त्याच्यात जे काय अन्न मिळेल ते सर्व एकत्र कालवून खायचे. स्वामीजी अनवाणी चालत आणि कुठलीही विशेष व्यवस्था मिळेल याच्यापेक्षा न करता मिळेल त्या परिस्थितीमध्ये अत्यंत समाधानाने राहत असत. गंमत पाहायला गेले तर आजच्या एका दिवसामध्ये मला रामकुटीच्या महाराजांपासून सोमनाथ गिरी बाबा, मीरामाई, नर्मदानंद महाराज आणि आताचे संन्यासी महाराज इतक्या थोर महापुरुषांची दर्शने झाली होती. याचे वर्णन शब्दामध्ये मी पामर काय करणार. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या आनंदाचे वर्णन आधीच करून ठेवले आहे. धन्य आजी देणं संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. रात्री पाठ टेकता क्षणी कधी झोप लागली कळलेच नाही. पहाटे उठून प्रचंड थंडीमध्ये गार पाण्याने आंघोळ करून उपासना करून निघालो. इतक्यात स्वतः नर्मदानंद स्वामीजी मला आडवे आले आणि म्हणाले, किधर जा रहे हो? आज अपने आश्रम में कन्या भोजन है, उसका भंडारा लेके फिर निकल जाना. एका तरुण उडिया साधूची परिक्रमा पूर्ण झाली होती आणि त्यानिमित्ताने तो कन्या भोजन घालत होता. स्वामीजींनी थांबवल्यावर मग काय, लगेचच मी माझी झोळी एका कोपऱ्यामध्ये ठेवून दिली आणि महाराजांच्या पायापाशी बसलो. त्या दिवशी त्यांचा खूप अनिर्वचनीय असा सत्संग मला लाभला. इतक्यात त्यांचा एक शहरी शिष्य तिथे आला आणि महाराजांच्या समोर येऊन बसला. महाराज मला म्हणाले, क्षमा कीजिए, इनको पहले से समय दे चुका हूँ, लेकिन आप यहाँ बैठ के इनकी संथा सुन सकते हैं, या आप स्वयं भी इनके साथ संथा बोलेंगे तो मुझे खुशी होगी. असे म्हणून स्वामीजींनी त्याला गणपती अथर्वशीर्ष, सप्तशती आणि भगवद्गीतेची संथा दिली. त्यानंतर स्वामीजी भगवद्गीतेवरील काही श्लोकांवर अत्यंत सखोल बोलले. गीता सुगीता कर्तव्या या वाक्यावर त्यांचा पुन्हा पुन्हा भर असे. याचा अर्थ भगवद्गीता अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये उतरवली पाहिजे असा होय. महाराजांची काढा पिण्याची वेळ झाली. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या शिष्याला एकाऐवजी 2 काढे करायला सांगितले. अगदी हुबेहूब योगविहार काढा
तीच चव, तोच प्रभाव, मला गंमत वाटली. यानंतर महाराज आपल्या आतल्या खोलीमध्ये निघून गेले आणि मला नर्मदा मातेचे अर्थात उगमस्थान असलेल्या त्या नर्मदा कुंडाचे दर्शन घेऊन यायला सांगितले. तिथे दर्शन घेताना परिक्रमा खंडित होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची ते देखील महाराजांनी मला सांगितले. काल माझे दर्शन प्रशासनाच्या आगाऊपणामुळे हुकलेले होते, त्यामुळे मी धावतच नर्मदा कुंडाकडे निघालो. वरील नकाशा पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की नर्मदा कुंड आश्रमाला अक्षरशः खेटूनच होते. तिथे असलेले पोलीस आणि स्वयंसेवक परिक्रमावासी दिसला की त्याच्या अंगावर धावून जात आणि बाहेर काढत, परंतु पर्यटकांना मात्र सर्वत्र मुक्त संचार ठेवला होता. हे माहिती असल्यामुळे जिथून सर्व भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतात ती रांग तोडून मी धावतच कुंडाकडे गेलो आणि पाण्यामध्ये उतरून दर्शन व त्या पुण्यजलाचे आचमन करून घेतले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये असलेले सेवेकरी भांबावले, परंतु तोपर्यंत माझे इकडे नर्मदा कुंडाचे सुरेख दर्शन झालेले होते. दोघेजण पळतच माझ्या दिशेने आले आणि आरडाओरडा करू लागले, परंतु तोपर्यंत मी माझा कार्यभाग आटोपून घेतला होता. ज्या नर्मदा मातेची आजवर मी नाव ऐकलेल्या व न ऐकलेल्या सुद्धा प्रत्येक महापुरुषांनी परिक्रमा केलेली आहे, तिचे प्रकट उगमस्थान माझ्या समोर होते. पांढरा शुभ्र रंग दिलेली ही टुमदार मंदिरे फारच सुंदर दिसतात. इथे वर्षभर भाविकांचा राबता असतो. हा संपूर्ण परिसर अतिशय पवित्र, स्वच्छ आणि सुंदर आहे. इथली स्पंदने जगावेगळी आहेत. या मंदिर परिसराची काही छायाचित्रे आपल्या दर्शनाकरता खाली टाकत आहे. हे आपण समोर बघतोय नर्मदा कुंड आणि त्याच्यामध्ये असलेली मंदिरं. यात जो 4 खांबांचा मंडप दिसतोय त्याच्या शेजारी जे मंदिर आहे ना, उभ्या रेषा असलेलं, तेच नर्मदेचं उगमस्थान मानलं जातं. माईकी बघूया, येथे जरी नर्मदा मातेचा उगम झालेला असला तरी जगाच्या कल्याणाकरता भगवान महादेवाने तिचा प्रवाह वळवून तिला पश्चिम वाहिनी केली. ते ठिकाण म्हणजे अमरकंटक इथलं हे नर्मदा कुंड होय. हेच नर्मदेचं उगमस्थान. हा संपूर्ण परिसर अतिशय रमणीय आहे आणि इथून हलूच नाही असं इथं आलेल्या प्रत्येक माणसाला वाटतं. आपण बघतो की हे साधू महाराज अर्घ्य देत आहेत. साधू संतांचं तर हे माहेरघर आहे, त्यामुळे नर्मदा परिक्रमेमध्ये नसलेले देखील हजारो साधू इथं कायम येत असतात. इथले पाणी अतिशय स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निखळ, निवळशंख आहे. कक्षा 10वीचं जे हिंदीचा धडा आहे त्याच्यामध्ये अमरकंटकची माहिती आहे. मध्य प्रदेशच्या पाठ्यक्रमामध्ये या उगमस्थानाची माहिती देणारा धडाच शिवराजसिंह चौहान सरकारने समाविष्ट केलेला आहे. थोडासा आकाशातनं विहंगम दृश्य आपण बघतोय नर्मदा कुंडाचं. या संपूर्ण परिसराचं विहंगावलोकन केलं असता आपल्याला खालीलप्रमाणे त्याचा आकार असल्याचं लक्षात येतं. या चित्राच्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या मंदिराच्या बाजूने परिक्रमावासी येतात आणि दुरूनच कुंडाचे दर्शन घेऊन पुढे जातात. आपण बघू शकताय परिक्रमावासी कुठून येतात. तिथून वळसा मारून आल्यावर पुन्हा निळ्या रंगाचा पत्रा दिसतोय. तिथून आत येतात आणि कुंडाचे दर्शन घेऊन पुन्हा खालच्या दिशेने मार्गस्थ होतात. वरील चित्रामध्ये संपूर्ण दर्शन या शब्दातला जो रण आहे बरं का, संपूर्ण दर्शन या शब्दातला जो रण आहे ते ज्या वास्तूला टिकलेलं आहे तेच गीता स्वाध्याय मंदिर आहे आणि त्याच्या खालोखाल जी खोली आहे त्या खोलीमध्ये माझा मुक्काम होता. तुमच्या लक्षात येईल की किती जवळ मी होतो मुक्कामाला. या संपूर्ण परिसरामध्ये छोटी मोठी सुमारे 24 मंदिरं आहेत, परंतु त्या सर्वांचे दर्शन परिक्रमावासी घेऊ शकत नाहीत. इथे चुकून देखील परिक्रमा खंडित झाल्याची अनेक उदाहरणं आहेत, त्यामुळं पदोपदी स्थानिक लोक तुम्हाला सावध करताना दिसतात. इथे अशा पाट्या पण लावल्यात. विशेषतः नर्मदेचा दक्षिण तट आणि उत्तर तट स्पष्टपणे दाखवणारी एक रेषाच इथं जमीन राखलेली आहे. हे बघू शकता आपण की हा उत्तर तट आहे आणि इकडचा दक्षिण तट आहे. याच्या खालून नर्मदा वाहत गेलेली आहे. नर्मदा मातेचं इथलं मूळ उगमस्थान हे असं आहे. इथे परिक्रमावासींना जाता येत नाही, फक्त मी हे फोटो आपल्या माहितीकरता टाकलेले आहेत. हे नर्मदा मंदिर, हे नर्मदा मातेचं उगमस्थान, सूर्यनारायणाचं मंदिर आहे. इथे एक हत्ती आहे. या हत्तीच्या पोटातनं पलीकडे जातात लोक. इथे असलेल्या एका हत्तीच्या शिल्पाखालून निघण्याची चढावड भाविकांमध्ये नेहमी पाहायला मिळते. माझ्या दिशेने धावत आलेल्या दोन्ही पुजाऱ्यांना मी गीता स्वाध्याय मंदिरामध्ये उतरलेला असून महाराजांनी मला पाठवले असे सांगितल्यावर मग त्यांचे समाधान झाले. मग ते म्हणाले, पहिले बताया होता तो हमने स्वयं आपको दर्शन करा केला ते. त्यांच्या धावत येण्यामागचा हेतू त्यांनी सांगितला. बरेच लोक अमरकंटक येथे परिक्रमा उचलतात, त्यांचा फारसा प्रश्न नाही, परंतु ओंकारेश्वर येथे परिक्रमा उचलून लांबवर चालत आलेल्या लोकांना मात्र अमरकंटक इथे परिक्रमा सहज खंडित होते याची कल्पना देखील नाही. नर्मदेचे भव्य रूप पाहत ते उलटेवरती आलेले असतात आणि आपण पाहिलेली नर्मदा इतक्या बालस्वरूपामध्ये असेल याची स्वप्नात देखील कल्पना ते करू शकत नाहीत. आणि कळत नकळत त्यामुळं त्यांच्याकडून दक्षिण आणि उत्तर तट वेगळा करणारी ती रेखा पार होते. ती होऊ नये म्हणून परिक्रमावासींना या परिसरामध्ये जवळपास बंदीच केलेली आहे असे म्हटले तरी चालेल. पदोपदी लोक तुम्हाला आठवण करून देतात, बाबाजी इसके आगे मत जाओ. हे दर्शन झाल्यावर समोरच असलेल्या प्राचीन मंदिरांचा समूह मी पाहून आलो.
हा मात्र दक्षिण तटावर असल्यामुळं आपण बघू शकतो. खरं म्हणजे यावनी आक्रमकांनी तोडफोड केलेली ही पुरातन मंदिरे आहेत. भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली हा मंदिर समूह अतिशय सुंदर पद्धतीनं जतन करण्यात आला आहे. कलचुरी वंशातला शासक राजा कर्णदेव याने 11व्या शतकामध्ये बांधली ही मंदिर आहेत अशी मान्यता आहे. इथे एक सूरजकुंड पण आहे. या परिसरातील प्रत्येक कुंडावर नर्मदा मातेचे मूळ गमस्थान अशी पाटी लावलेली आपल्याला आढळते. आणि याच कारणासाठी आपले पूर्वज सांगतात की ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधायला शाण्या माणसानं कधी जाऊ नये, कारण त्यातून तुमच्या हाताला काहीच लागत नाही. आणि तसेही मुळात भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेले तर नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो ते पठार मुळातच पाण्याने संपृक्त असते. त्यामुळे अनेक ठिकाणावरून पाण्याचे स्रोत बाहेर पडत असतात आणि ते एकत्र होऊन नदीचे स्वरूप घेत असतात. त्यामुळे अनेक कुंडे असणे स्वाभाविक आहे. इथे शासनानं सुरेख असा बगीचा उभा केलेला असून इथं अनेक लोक येत असतात. या संपूर्ण परिसराला पाहण्यासाठी तिकीट लावलं आहे आणि परिक्रमावासींना मात्र मोफत प्रवेश देतात. संपूर्ण परिक्रमेदरम्यान परिक्रमावासींकडून कुठेही तिकीट आकारले जात नाही. अशा या अतिशय सुरेख मंदिराचा आणि त्यातल्या मूर्तींचा मुसलमानी शासकांनी प्रचंड विध्वंस केलेला स्पष्टपणे दिसत होता. ते पाहून मन विषण्ण होते. वर्षानुवर्षे उघडपणे काही ठराविक लोकांनी हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तवर्तिकांची विटंबना केलेली स्पष्टपणे आपल्याला दिसते. तरी देखील आपला समाज उघड्या डोळ्यांनी सत्य स्वीकारायला तयार होत नाही, याचे वाईट वाटते. निदान जे घडलेले आहे ते स्वीकारायला काय हरकत आहे? यावर तुमची प्रतिक्रिया काय द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याच्या त्याच्या संस्काराप्रमाणे जडणघडणीप्रमाणे तो वागेलच. असो. मी गीता स्वाध्याय आश्रमामध्ये परत आलो. प्रचंड थंडी पडलेली होती. सर्वत्र धुके दाटलेले होते. किती वाजले आहेत याचा अंदाज येणार नाही अशी एकंदर परिस्थिती होती. इकडे ओडिया साधूची कन्याभोजनाची लगबग सुरू होती. त्याने स्वतःच्या हाताने सर्व स्वयंपाक सिद्ध केला होता. शिरापुरीचा बेत होता. तो मला म्हणाला, बाबाजी चलिये, नर्मदा मैया को नैवेद्य चढाकर आते हैं. मग काय, मी पुन्हा त्याच्यासोबत नर्मदा कुंडामध्ये गेलो. याला तिथे राहून काही दिवस झालेले असल्यामुळे पुजारी लोक त्याला ओळखत होते. त्यामुळे यावेळेस आम्हाला कोणी अडवले नाही. आम्ही थेट नर्मदा कुंडापर्यंत गेलो. त्याने अतिशय प्रेमाने नर्मदा मातेला नैवेद्य दाखवला आणि आपल्या हाताने एक एक घास पाण्यामध्ये भरवू लागला. जणू काही ती आव असून खाते आहे. नंतर त्याने मला देखील नर्मदा मातेला घास भरवण्याची विनंती केली. मला एक क्षणभर ते या कुंडाचे प्रदूषण वाटले, कारण या कुंडामध्ये कुठलाही जीवजंतू अजून तरी मला दिसला नव्हता. इतक्यात एक मोठा मासा मला पाण्यामध्ये दिसला. किती मोठा असावा? त्याची लांबी 4 ते 5 फूट आणि रुंदी अर्धा फूट होती. रंगाने मासा कुळकुळीत काळा होता. त्याचा भव्य आकार पाहून क्षणभर मला भीती वाटली आणि इतक्या छोट्याशा कुंडामध्ये इतका मोठा मासा कसा काय राहतो आहे याचे देखील मला आश्चर्य वाटले. उड्या साधूला मी तो मासा दाखवला, पण त्याला मात्र तो दिसला नाही. त्यानंतर आम्ही आश्रमामध्ये परत आल्यावर मी स्वामीजींना सांगितलं की मी असा असा मासा पाहिला. स्वामीजी म्हणाले, बहुत बढ़िया, देख लिया तुमने उस मछली को. बहुत से लोग हैं जिनकी पूरी उम्र अमरकंटक में बीत गई, लेकिन उन्होंने वो मछली आज तक दिखी नहीं है. मला मौजच वाटली. इतक्या छोट्याशा कुंडामध्ये इतका मोठा मासा आणि लोकांना दिसत नाही, यामध्ये त्या माशाचे कौशल्य किती भन्नाट आहे पहा. असो, अशा गमतीजमती परिक्रमेमध्ये घडतच असतात. त्यात परिक्रमावासी साधकांनी फारसे अडकायचे नसते. कन्याभोजनाची वेळ झाल्यावर अचानक कुठून तरी 25-30 कुमारिका गोळा झाल्या. मला पंगत वाढायची इच्छा होती, परंतु महाराजांनी प्रसाद घ्यायला सांगितले. उड्या साधूने अक्षरशः आपल्या हाताने प्रत्येक मुलीला एक एक घास भरवला. नर्मदा खंडातील छोट्या मुली तशा लाजवळ असतात, परंतु कन्याभोजनाच्या दिवशी मात्र अतिशय धिटाईने वागतात. जणू काही साक्षात नर्मदा मैया त्यांच्या अंगात संचारलेली असते. ते प्रेमळ कन्याभोजन पाहिले आणि तृप्त होऊनच मी सर्वांची रजा घेतली. निघताना आश्रमाचा सही शिक्का एका साधूने मला मारून दिला. माझ्या वहीमध्ये गीता स्वाध्याय मंदिराचा मारलेला हा शिक्का आपण बघतोय. अशा पद्धतीने माझ्या नर्मदा परिक्रमेचा 15वा मुक्काम आनंदाचा घडला. माझे वेळेचे गणित आधीच फार पुढे गेलेले होते आणि पुढे काय काय वाढवून ठेवले आहे याची मला पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती. नर्मदे हर, नर्मदे हर.